आणि आता पाहूया 36 जिल्हे 72 बातम्या। शरद पवारांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीशी जवळीक साधणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आता पेचात पडल्याचं पाहायला मिळत आहे। लोकसभा निवडणुकीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही। निर्णय झाला की मी स्वतः ते जाहीर करेल अशी आता सावध भूमिका राज ठाकरेंनी घेतली। पालघरच्या सभेसाठी प्रकाश आंबेडकर यांचा बोरिवली ते पालघर लोकलनं प्रवास आज पाहायला मिळालेला आहे। पालघरला उतरताच भारिप कमांडोंकडून प्रकाश आंबेडकर यांचं जंगी स्वागत देखील करण्यात आलं। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जाऊन त्यांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली। उदयनराजे भोसलेंनी अपक्ष निवडणूक लढवली तर विरोधात उमेदवार देणार नाही याबाबत शिवसेनेकडून दिवाकर रावतेंनी आपली भूमिका जी आहे ती जाहीर केली आहे। नव्या पिढीचे नवे फॉर्म्युले तसंच सुजय विखे पाटील आणि रोहित पवार यांच्या अहमदनगरमधल्या भेटीनं विखे पवार घराण्यातलं राजकीय वैर आता संपण्याची चर्चा आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्ये कमळ फुलवण्याचा जाहीर निर्धार बोलून दाखवल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे शुक्रवारी बारामतीच्या दौऱ्यावर असणार आहेत। एका कार्यक्रमात पवार यांच्या समवेत ते एकाच व्यासपीठावर असतील। त्यामुळे या कार्यक्रमाबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह मतदारसंघांमध्ये देखील आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे। केंद्र शासनाची राष्ट्रीय वयोश्री योजना बारामती लोकसभा मतदारसंघात प्रभावीपणे राबवल्यामुळे देशभरात हा मतदारसंघ अव्वल ठरलाय। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमात पवारांसह खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील मुख्यमंत्र्यांसमवेत व्यासपीठावर असणार आहेत। माजी पंतप्रधान पंडित नेहरूंवर टीका करताना भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामींनी मर्यादा ओलांडलेली आहे। नेहरू हे केम्ब्रिजमध्ये फेल झाले होते। याचबरोबर त्यांनी राम मंदिराबाबतही भविष्यवाणी केल्याचं या ठिकाणी म्हटलंय। मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या 100% घोषणेनंतर शिवसेनेनं धनुष्यबाण ताणलाय। भाजपाच्या मतदारसंघात आता शिवसेनेचे युवा निर्धार मेळावे होणार आहेत असा टोला सामनामधून फडणवीसांना लगावण्यात आला। पुण्यामध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपात धक्कातंत्राची शक्यता आहे। वडगाव जवळील आमदार जगदीश मुळीक आणि विद्यमान नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांचं नाव आता आघाडीवर आहे। लोकसभेसाठी आतापर्यंत विद्यमान खासदार अनिल शिरोळे आणि मंत्री गिरीश बापट यांच्या नावाची चर्चा होती। त्याचबरोबर शहराध्यक्ष योगेश गोगावलेंचंही नाव पुढे आलं होतं। रायगड जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादीमध्ये एकूण 22,01,326 मतदार नोंदणी झाली। हे मतदार येत्या निवडणुकीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या पुनर्निरीक्षण कार्यक्रमामध्ये 45,787 मतदारांची वाढ झाली आहे। राज्यातील शेतकरी आत्महत्येच्या उपाययोजना या कागदावरच असल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये 14,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आलेली आहे। मुलुंडच्या नवघर भागामध्ये भीषण आग लागलेली आहे। 3 सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती यावेळेस मिळते आहे। फायर ब्रिगेडच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या। एकाच घरामध्ये या 3ही सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती। मोठा आवाज आल्यानंतर स्थानिकांमध्ये देखील दहशतीचं वातावरण पसरलं। ही आग नियंत्रणात आली असली तरी एकाच घरामध्ये 3 सिलेंडर कसे का असा प्रश्न आता उपस्थित झालाय। पुण्यातील कर्वेनगरमधील समोसा बनवण्याच्या कारखान्यात सिलेंडरचा भडका उडाला। यामध्ये 4 जण जखमी झाले आहेत तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे। जखमींवर ससून रुग्णालयात आता उपचार सुरू आहेत। अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील देगावमध्ये रविवारी मध्यरात्री 3च्या सुमारास आग लागली होती। या आगीमध्ये होरपळून 4 जनावरांचा मृत्यू झाला। मात्र या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। गोपाळ शेंगोकार यांच्या घराशेजारील गोठ्याला आग लागली होती। या आगीमध्ये शेतीउपयोगी साहित्याचं मात्र मोठं नुकसान झालंय। अमरावतीच्या इरविन चौकामध्ये मोठ्या चौकात मराठा प्राईड समोर गाडीनं अचानक पेट घेतला होता। या आगीमध्ये ही कार पूर्णपणे जळून खाक झालेली आहे। या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। पालघरमध्ये सर जेपी इंटरनॅशनल स्कूल पालघर या स्कूल बसचा पानेरी जवळ भीषण अपघात झाला। विद्यार्थ्यांना घरी परत सोडत असताना हा अपघात झालेला आहे। या अपघातात 4 विद्यार्थ्यांसह चालक गंभीर जखमी झालाय तर 115 विद्यार्थी किरकोळ जखमी झालेत। या जखमी विद्यार्थ्यांवर पालघरमध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। बसवरील ताबा सुटल्यामुळे ही बस झाडाला आदळली आणि हा अपघात झाला असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। औरंगाबादच्या फुलंब्री खुलताबाद या रस्त्यावर ट्रक आणि जीपचा अपघात झाला। या अपघातामध्ये 2 जण ठार झालेले आहेत तर 1 जण गंभीर जखमी झालाय। लग्न सोहळा आटपून परतत असताना हा अपघात झाला आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर 2 कारचा भीषण अपघात झाला। या अपघातात जखमी झालेल्या महिलेला कामोठेतील एमजीएम रुग्णालयामध्ये पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले। संतोषी मुंदडा असं या जखमी महिलेचं नाव आहे।
मनमाडमध्ये एकाच दिवशी 2 बेवारस व्यक्तींचे मृतदेह आढळलेले आहेत. थंडीमुळे या दोघांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होतोय. मात्र थंडीमुळे या दोघांचा मृत्यू झाला नसून त्यांचा मृत्यूचं कारण जे आहे ते अद्यापही अस्पष्ट आहे. 2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी समीर कुलकर्णी, साध्वी प्रज्ञा सिंग आणि पुरोहित यांनी यूपीएच्या म्हणजेच बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा हटवण्यासाठी याचिका दाखल केलेली आहे. या याचिकेवर 4 मार्चला अंतिम सुनावणी होणार आहे. साताऱ्याच्या फलटणमधील गुलाब भंडलकरवर गोळीबार केल्याप्रकरणी 4 हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची कबुली या हल्लेखोरांनी दिली आहे. गुलाब भंडलकर हे क्षत्रिय रामोशी संघटनेचे अध्यक्ष होते. मुंबई उपनगराला 600 मेगावॅट वीज पुरवठा करणारा अनिल अंबानी समूहातील कंपनीचा वीज प्रकल्प कोळशाच्या अभावी आणि आर्थिक अडचणींमुळे बंद पडलाय. उपनगरात भारनियमन टाळण्यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडनं खुल्या बाजारातून वीज खरेदी करून पुरवठा सुरू ठेवलाय. नेरूळमधील सेंट झेवियर्स एज्युकेशन ट्रस्ट यांनी सिडकोच्या केलेल्या फसवणुकीमुळे संपूर्ण शाळेची इमारत आणि भूखंडच सिडको पुन्हा ताब्यात घेणार आहे. याबाबत संबंधित संस्थेला आपलं म्हणणं मांडण्यासाठी 1 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. रविवारी संध्याकाळी ठाण्याच्या मुंब्रा-शीळ फाट्याजवळ पाईपलाईन फुटली होती. ही पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेलं. रस्त्याचं काम सुरू असताना जेसीबीचा फटका लागून ही पाईपलाईन फुटली होती. रात्री उशिरा या पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम करण्यात आलं. म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील 8,000 घुसखोरांचा प्रश्न गाजत असतानाच खासगी विकासकांकडील कोट्यावधींच्या थकबाकीचाही मुद्दा आता समोर आलाय. म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींचा पुनर्विकास करणाऱ्या बिल्डरची कुचराई प्राधिकरणाच्या तिजोरीवरील भार ठरलेली आहे. या बिल्डरांनी सेस इमारतीतील रहिवाशांच्या तात्पुरत्या निवासासाठी म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील घरं भाडेतत्वावर घेतली होती. पण बहुतांश घरं बिल्डरांनी परत तर केली नाहीयेत असं देखील आता समोर आलेलं आहे. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यामध्ये गोरक्षणाच्या स्थायी जागेसाठी आणि अन्य मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणकर्त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. अद्यापही प्रशासनाला मात्र काही जाग आलेली नाहीये. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी चांदूर बाजार तहसील कार्यालयाच्या गोरक्षकांनी या ठिकाणी जाऊन या कार्यालयाचा ताबा घेतला होता. मागण्या पूर्ण होईपर्यंत तहसील कार्यालय सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला. अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापुरात अंगणवाडी सेविकांनी जेलभरो आंदोलन केलं. यासाठी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ या सर्व अंगणवाडी सेविका एकत्र आल्या होत्या. यावेळेस रास्ता रोको करणाऱ्या आंदोलनकर्त्या अंगणवाडी सेविकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आपल्या मागण्यांसाठी गेल्या 8 ते 9 जानेवारीला अंगणवाडी सेविकांनी देशव्यापी संप पुकारला होता. तो संप यशस्वी झाल्यानंतर आंदोलनाचा पुढचा भाग म्हणून हे जेलभरो आंदोलन करण्यात आलं. मानधनवाढीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, सेवा समाप्ती लाभामध्ये त्याची वाढ व्हावी अशी मागणी यावेळेस अंगणवाडी सेविकांनी केलेली आहे. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये शेकडो महिलांनी दारूबंदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. अनेक वेळा निवेदन देऊनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आला. पोलीस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी अवैध दारू विक्रीला पाठबळ देत असल्याचा आरोप महिलांकडून करण्यात आला. मुदखेड शहराच्या विकासासाठी आलेला कोट्यावधी रुपयांचा निधी वाया घालवण्यात येतोय असा आरोप करण्यात आलेला आहे. कोट्यावधी रुपये खर्च करत मुदखेडमध्ये रस्ते आणि नाल्याचं काम सुरू आहे. मात्र या कामासाठी रेतीऐवजी चक्क माती मिश्रित चुरीचा वापर केला जातोय. हे रस्ते काही दिवसातच खराब होण्याची भीती व्यक्त केली जाते. या निकृष्ट दर्जाच्या कामांची काँग्रेसचे नगरसेवक जे आहेत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र मुदखेडचे नगराध्यक्ष ठेकेदाराला पाठीशी घालतायत असा आरोप होऊ लागलाय. याकडे लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसच्या नगरसेवकांनी दिलाय. मुंबईतल्या शिवडी किल्ल्यावरील उत्खननामध्ये टेराकोटा पाईप सापडलेले आहेत. दरम्यान खासगी कंपनीच्या कामगारांकडून पाईपचा चुराडा करण्यात आला. सह्याद्री प्रतिष्ठान संस्था शिवसेना शाखेच्या मदतीनं शिवडी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवते. मात्र पुरातत्व विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील करण्यात येतोय. या किल्ल्यावर दारू आणि नशा करण्याचा अड्डा झालेला आहे. किल्ल्यावर अनधिकृत प्री वेडिंग शूट होत असल्याचा आरोप देखील करण्यात आला. सह्याद्री शिवप्रतिष्ठानचे सदस्य आणि स्थानिक शिवसेना प्रमुख डेरेंग यांनी या किल्ल्याला भेट दिली. राज्य पुरातत्व विभागानं कामासाठी एनओसी दिली. मात्र खोदकामादरम्यान ऐतिहासिक वास्तू सापडण्याची दाट शक्यता असताना इथं कोणताही अधिकारी नेमण्यात आलेला नाहीये. रायगडावर राज्यातील पहिल्या दुर्ग परिषदेचं आयोजन करण्यात आलं. खासदार छत्रपती संभाजी महाराजांच्या पुढाकारानं 2000हून अधिक संस्थांचा सहभाग या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. रायगड जिल्हाधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशींच्या अध्यक्षतेखाली परिषदेची सुरुवात झाली. नागपूरच्या सीताबर्डी परिसरातील उड्डाणपुला
पूल जो आहे तो 8 ते 10 दिवसांसाठी आता बंद राहणार आहे. मेट्रोच्या कामामुळे हा पूल बंद ठेवण्यात येणार आहे. मी ऐक्यासाठी मंत्रिपद सुद्धा सोडायला तयार आहे, पण तरीही माझ्या सभेत गोंधळ होतो. जे लोक ऐक्याला विरोध करतात त्यांच्या सभा उधळा, मला कशाला विरोध करता, असं आठवले यांनी म्हटलंय. एरवी कट्टर राजकीय विरोधक म्हणून संपूर्ण राज्याला परिचित असलेले राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि धनंजय मुंडे तसंच राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे हे दोघे भावंड रविवारी परळीमध्ये एकाच व्यासपीठावर आले होते. गुरुवारी आबासाहेब वाघमारे यांच्या अमृत महोत्सव दिनी पंकजा आणि धनंजय मुंडे हे एकत्र आले होते. राजकीय व्यासपीठ सोडून सांस्कृतिक व्यासपीठावर हे दोघे बहीण भाऊ पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळाले. या कार्यक्रमामध्ये आलेल्या पंकजा मुंडे या लवकर निघून गेल्या. त्यावेळेस शाळेतील सर्वात चांगली मुलगी कार्यक्रमातून लवकर निघून जातात अशा कानपिचक्या धनंजय मुंडेंनी दिल्या. त्यामुळे यावेळेस एकच हशा पिकला. पुण्यात कात्रजमध्ये सायकल वाटपाचा कार्यक्रम पार पडला. सुप्रिया सुळेंच्या पुढाकारात 3 वर्षांमध्ये 25,000 सायकल वाटप करण्यात आलेले आहेत. यावेळेस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित होते. गरीब मुलींना सायकलचं वाटप केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मुलींबरोबर सायकल सवारी करण्याचा आनंदही लुटला. यापूर्वीही सुप्रिया सुळे यांनी तलवारबाजीचा आनंद लुटल्याचा आपण पाहिलेला आहे. अभिनेते अमोल पालेकर यांच्यासोबत झालेल्या घटनेचा यावेळेस सुप्रिया सुळेंनी निषेध केलेला आहे. मत व्यक्त करण्याचा अधिकार घटनेनं सर्वांना दिलाय. या प्रकरणात मी पालेकर यांच्या पाठीशी आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. ज्येष्ठ अभिनेते सरकारविरोधात बोलत असताना त्यांचं भाषण रोखण्याचा प्रकार नुकताच समोर आला. मात्र त्यांना चित्रावर आधारित प्रदर्शनासाठी बोलावण्यात आलं होतं आणि ते दुसऱ्याच विषयावर बोलत होते. त्यामुळे त्यांना मुख्य मुद्द्यावर बोलण्याची विनंती केल्याचं कार्यक्रमाचे अध्यक्ष सुहास बाहुलीकर यांनी म्हटलंय. मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या निर्धार मेळाव्यामध्ये युवा सेनेतर्फे शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. यावेळेस भाजपला आव्हान करत शिवसेनेच्या टर्म्सवर युती करा असा इशारा राणे बंधूंना वरुण देसाई यांनी दिलाय. सर्व्हेनुसार भाजपला 10 जागाही मिळणार नसून आगामी काळामध्ये सेनाही भाजपला भारी पडणार आहे असंही यावेळेस सरदेसाई यांनी म्हटलंय. सोलापूरच्या उळे इथे पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. दरम्यान त्याच्या नातेवाईकांनी गोंधळ घालत हे एन्काउंटर बनावट असल्याचा आरोप केला. तसंच जिल्हाधिकारी निवासस्थानाबाहेर आत्मदहनाचा इशाराही दिलाय. या एन्काउंटरची सीआयडी मार्फत चौकशी होणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी सांगितलेलं आहे. तसंच या प्रकरणी कसून तपास सुरू आहे. वसईच्या कामत इथे भजनलाल डेअरीजवळ संपत्तीच्या वादातून गोळीबाराची घटना समोर आली. यात कोणीही जखमी झालेलं नाहीये. मात्र वादातून झालेल्या हाणामारीत सोहेल खान हा गंभीर जखमी झालाय. संतोष भुवनजवळील पेट्रोल पंपचा मालक SP सिंग आणि सोहेल खान यांच्यात संपत्तीवरून वाद असून या वादाचं रूपांतर जीवघेण्या हाणामारीत झालं. पोलिसांनी या प्रकरणी दोघांनाही ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. नाशिक पुणे महामार्गावरील बजरंगवाडीमध्ये एका तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आली. गजानन गावित असं त्याचं नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती मिळते आहे. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा TV9 मराठी.